आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. CBSEच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. DK शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. CBSEच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली. ते नवी दिल्लीत CBSEच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निश्चित निरसन केलं जाईल, असं प्रधान यावेळी म्हणाले. बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया. उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी अभ्यासक्रमात व्यापक सुधारणा करण्याच्या उद्देशानं आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत AI अभ्यासक्रम कृती दलाबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधलं सहकार्य अधिक दृढ करणं आणि AI संबंधी शिक्षणाला भविष्यातल्या तांत्रिक गरजांशी जुळवून घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. तांदूळ उत्पादनात चीनला मागं टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37,60,00,000 टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी DK शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं, अशी विनंती त्यांनी राजीनामापत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू, असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित DK शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का, असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे आणि त्यानुसारच ते होईल, असं शिंदे म्हणाले.
महायुतीत आरपीआयला कमी महत्त्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली. मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्त्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. आता आम्ही त्याचं आत्मदर्शन करतो आहोत की आम्ही सुद्धा त्याला 50% जबाबदार आहोत. कारण आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेची तयारी केली. तर हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभा राहत नाहीये. देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जेवढं आता महामंडळ होती आणि एक MLC आम्हाला ती मिळेल अशी अपेक्षा आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांचं संसदेतलं वर्तन महिलांप्रती अपमानास्पद असल्याची तक्रार तृणमूलच्याच खासदार काकोली घोष दास्तीदार यांनी केली आहे. बॅनर्जी यांचा महिलांविषयीचा दृष्टिकोन दूषित असून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी काकोली यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून केली आहे. गडचिरोली तसंच छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत आज गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलात नक्षलवाद्यांनी सुरू केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक बंदुका, स्फोटकं आणि ते तयार करण्याचं साहित्य ताब्यात घेतलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी चौकशी दरम्यान या कारखान्याबद्दल माहिती दिली होती. गेल्या आठवड्यात भामरागड तालुक्यातल्या बिनागुंडाजवळच्या जंगलातला असाच एक शस्त्र निर्मितीचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. कुस्तीपटू विनेश फोगट हिला यंदाच्या आशियाई खेळांसाठीच्या निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला भारतीय कुस्ती महासंघानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. मातृत्वाच्या रजेनंतर पुनरागमन करणाऱ्या विनेशला महासंघानं निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिल्यानं तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मातृत्वाला कोणत्याही प्रकारे व्यावसायिक अडथळा किंवा एखाद्या खेळाडूला प्रतिकूल वागणूक देण्याचं कारण मानलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट करून विनेशीला निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली होती. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर याला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. अर्जेंटिनाच्या हुआन मॅन्युअल सेरुंदोला याची सिनरवर 3-6, 2-6, 7-5, 6-1, 6-1 अशी मात केली. पहिले 2 सेट्स हरल्यानंतरही दमदार पुनरागमन करत सेरुंदोलो यानं सामना जिंकला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या सामन्यातून व्हीनस विल्यम्स आणि हेली बॅप्टिस्ट यांना कोणतंही कारण न देता माघार घेतली आहे. आज त्यांनी त्याची घोषणा केली. त्यामुळे या जोडीच्या जागेवर अमेरिकेची युडिस चोंग आणि ओरोनिका रेजवेक ही जोडी खेळणार आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आज कुलियते बशीर बद्र, आमद, आहट आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं विशेष गाजली. दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो हा भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली होती. मेरठमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं होतं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला. तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. CBSEच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा. DK शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस.
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित यानिक सिनर दुसऱ्याच फेरीत पराभूत आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.